नाशिकमधील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या सुपुत्र कुणाल दराडेंनी आपल्याला धमकावल्याचा आरोप निवडणुकीतून माघार घेतलेल्या भाजपच्या गणेश गीतेंना केलाय. मात्र कुणाल दराडेंनी त्यांचे हे सगळेच आरोप फेटाळून लावलेत. कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी. आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. गोकुळ भाऊंचा 100% गैरसमज झालेला आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी एआयच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे. 100% त्याची शहानिशा तर होईलच ना. त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.